नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज बनवू आपण मस्त शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा आपण एकदम गावरान पद्धतीने बनवू आणि ते पण एकदम टेस्टी बनवू. तर जसं हॉटेलात भेटणार असेल तशाच आपण हे शेंगा बनवू. तर चला आता सुरुवात करू. सर्वात आधी मी तुम्हाला साहित्य पण दाखवून घेतो मी काय काय घेतो. तर लसण घेतला, कांदा घेतला, अद्रक, सांबार आणि हे आपले शेंगदाणे. तर सगळ्यात आधी मी काय करतो, हे शेंगदाणे भाजून घेतो. शेंगदाणे काही जास्त नाहीत भाजायचे, तेवढ्यापुरते फक्त डागडुगच लागू द्यायचे आहेत. शेंगदाणे मस्त भाजल्या गेले, असे डागडुग लागले लवकरच काढून घेतो. शेंगदाणे आता थंड होऊ देतो. एक कांदा घेतला, कांदा मी जाळा जाळा कापून घेतो. आता जास्त बारीक काही कापायचं काम नाहीये, जाळाही कापला तर चालते. कांदा आबळ धोबळ कापला. आता आम्ही ह्या ताव्यावर टाकून देतो. ताव्यावर थोडस तेल टाकतो, तेलानं लवकर कांदा भाजला जाते. ओलं खोबरं आहे, हे ओलं खोबरं बारीक बारीक तुकडे करून घेतो. एका इकडे कांदा पण भाजला जाते मस्त. लसणाचे फोतरे पण काढून घेतो. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतो. सांबार घेतला, कांदाही भाजला, लसण घेतला, ओलं खोबरं घेतलं, अद्रकचा तुकडा घेतला. आता हे सर्व साहित्य मी मस्त वाटून आणतो आणि याचं जे मिश्रण आहे हे पण मी अलग वाटून आणतो. हे कांदा, लसण, अद्रक, सांबार याची पेस्ट आहे आणि हे फक्त आपल्या शेंगदाण्याची पेस्ट आहे. हे ओली करायची आहे. आता हे दोन आपण बाजूने ठेवून घेऊ. आता शेवग्याच्या शेंगाचं आपल्याला काम आहे. तर शेवग्याच्या शेंगा अशा जाळ्या आणा, म्हणजे मध्यम आकाराच्या, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, या आकाराच्या आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागतात. तर हे कशा कापायचे सांगतो मी तुम्हाला. याची शेंग घ्यायची, याचा मागचा भाग असा कापून घ्यायचा आणि याचा असा पुढचा पण भाग जो एकदम बारीक असते तो पण कापून घ्यायचा. आता याचे करू आपण तुकडे 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 मोठे मोठे करा, जास्त बारीक पण नाही करा लागत. या पद्धतीनं आता याचे वरचे साल्ट असे काढून घ्यायचे. आता जेवढे निघाले तेवढे. अशा साल्ट काढल्याने काय होते, शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम मस्त चवदार बनते, नाही तर थोडीशी कळकळ होते. आता हे निघू राहिले ना, याचे वरचे साल्ट असेच काढायचे आहेत आपल्याला. जर हाताने तुम्हाला वरचे साल्ट नाही निघाले तसे चाकून काढायचे, अल्लादीच निघून जातात. असं नाही की सर्वच काढा लागतात म्हणून, काही राहिले तरी चालतात. राहतातच ते तेवढे, एकदम सर्वच निघत नाही. काय असे काढून घ्यायचे. आता बाजूने ठेवून घेऊ हे शेंग. शेवग्याच्या शेंगाच्या मस्त मी असे एवढे तुकडे तुकडे केले, असेच मोठे मोठे करायचे बरं. आता एक वेळ मस्त धुवून घेऊ चकचक पाण्यानं. कढईत थोडस पाणी घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, थोडा पुरतच घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडस मीठ घ्यायचं आहे, पाण्यात टाकून घेऊ मीठ. आता हे कढई चुलीवर ठेवू. पाण्याला मस्त खै उखळी येऊ देऊ. पाण्याला उकळी आली. आता आपण हे मस्त कापलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊ आणि मस्त फक्त 2च मिनिटं ठेवायचं. आपल्याला काही गलगल शिजवायचे नाही. ते शेवग्याच्या शेंगा तेवढ्या पुरते फक्त वाफ द्यायची आहे. थोडीशी हळद टाकून घेऊ, शेवग्याच्या शेंगा परतून घेऊ आणि त्याच्यावर ठेवू आता झाकण 2 मिनिटं. शेवग्याच्या शेंगा उकळून झाल्या. आता 2 मिनिटं झाकण काढून पाहू. आता या शेवग्याच्या शेंगात तुम्हाला पाणी दिसत असेल. आपल्याला या पाण्याचा पण आपल्याला शेवग्याच्या भाजीत वापर करायचा आहे. हे पाणी फेकून नाही द्यायचं आपल्याला. आता एका भांड्यात काढून घेऊ हे सर्व शेंगा. शेवग्याच्या शेंगांना लगे हा रस्सा. आता डबल आपण हे कढई चुलीवर जशीच्या तशी ठेवून देऊ. तर सगळ्यात अगोदर आपण टाकू तेल.
तेल मी 2 माप टाकतो. तेल मस्त कळकळ गरम होऊ देतो. तेल मस्त गरम झालं. अर्धा चम्मच जिरं घेतलं. जिरं मस्त तडतडू दिलं. त्याच्यात लगेच आपला हा कांद्याची पेस्ट टाकून घेऊ. मस्त परतून घेऊ. चालेल चालेल तुम्ही काय केलं हा काय चला बाहेर नको जाऊन तिकडे. हा भूक लागली का तुले? अरे भूक लागली का तुला? थांब. आता या मसाला आपण जो पेस्ट टाकली याच्यातलं सर्व पाणी आटू देऊ. मस्त तेल सुटेपर्यंत असंच कढईत मी तेलात मी असं मस्त परतून घेऊ. सर्व पाणी असं आटलं. असं तेल मस्त वरवर दिसू राहिलं म्हणजे मसाला तयार आहे आपला भाजीसाठी, ग्रेव्हीसाठी. धने पावडर टाकली, थोडासा काळा मसाला, मिरची पावडर, मीठ कमी टाकायचं आहे. मीठ आपण मग पण टाकलं होतं, मीठ थोडंसंच टाकायचं आहे. आणि हळद. आता हे सर्व मस्त मिक्स करून घेऊ. याच्यात टाकायचं आहे आपल्याला आपण शेंगदाण्याची जी पेस्ट बनवली होती ना, याच्यात थोडंसं पाणी टाकू. घट्ट घट्ट झालं थोडंसं. हे जी पेस्ट आहे ते पण टाकून घेऊ. थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं घट्ट झाल्याचं ना. आता मस्त आहे. याला तेल सुटेपर्यंत असं परतून घेऊ आणि 2 मिनिटं झाकण ठेवू. आता झाकण काढून पाहू. तर पाहू शकता किती मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली शेवग्याच्या शेंगाईसाठी. दिसत असेल तुम्हाला लय भारी तर्री झाली. तर आता टाकू आपण हे शेवग्याच्या शेंगा जे उकळल्या होत्या ना, पाण्यासकट टाकायच्यात आपल्याला. पाणी फेकून नाही द्यायचं, कारण की जो शेवग्याच्या शेंगाचा अर्क असते, मस्त अशी घट्ट घट्ट शेवग्याची भाजी झाली. तर आपल्याला याच्यात पाणी पण करता येते, थोडंसं रश्श्याची भाजी. पाणी थोडंसंच टाकायचं आहे. जास्त काही आपल्याला शिजवायच्या नसतं. ते शेवग्याच्या शेंगा तेवढ्या पुरताच आपल्याला शिजवायच्या असतात, कारण की आपण मग आपण थोड्याशा उकळून घेतल्या होत्या. आता फक्त आपण मस्त खय एक उकळी आणून घेऊ शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला. चला, आता शेवग्याच्या शेंगाची भाजी झाली आपली तयार. आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आजच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.